नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनशत्रुकं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भयदां जाठ्यान् हस्ते स्फटिकमालिकां विदतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदा। ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल भगवान श्री गुरुदेव दत्त 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 निरंजन सद्गुरु स्वामी महाराज। बजरंगबली की जय। निवृत्तिनाथ महाराज। सर्वाईश्वर भगवान संकटमोचन हनुमान की जय। महामृत्युंजय भगवान। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर 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 महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। यो यो यां यां तनु भक्ताः श्रद्धयार्चितमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेवं विदिदाम्यहम्। पैजो जिये देवतांतरी बजावया चाडकरी तयाची ते चाडपुरी पुरवितामी। देवो देवी मीची पाही हाही निश्चयो त्यासी नाही। भाव ते ठाई वेगळा ती जरी स तया श्रद्धया युक्त तस्या राधये महिते लभते च तत्कामान् मयेन विहितां हितां। मग श्रद्धायुक्त तेथेची आराधना जे उचित ते सिद्धीवरी समर्थ वार्तो लागे। ऐसे येणे जे भाविजे ते फळ पाविजे तेही सकळ निपजे मजची स्तव। त्या वैश्यिक सुखाच्या इच्छेने ज्याचे विवेक ज्ञान हरण केले आहे आणि जे आपल्या प्रकृतीच्या अधीन झाले आहेत असे लोक त्या वेगळ्या नियमाचे आश्रय करून माझ्याहून वेगळ्या देवतांची भक्ती करतात आणि फळाच्या हावरेपणाने अंतःकरणात विषय वासनेचा प्रवेश झाला की त्याच्या संघर्षाने ज्ञानदीप मालवतो। याप्रमाणे विषय वासना आणि ज्ञानाचा लोप या दोन कारणांनी जे अज्ञानांधकारात पडले असून मी ज्याच्याजवळ असूनही मला ते चुकतात
माझे भजन करत नाही, त्यामुळे ते काया वाचा मनाने इतर देवदेवतांची उपासना करतात. आधीच ते मायेचे दास असतात, तशात कामवासनेचे रंक बनतात. अशा लंपटपणाने ते इतर देवतांची भक्ती केवढ्या कौतुकाने करतात. ते आपल्या बुद्धीने कितीतरी नियम निर्बंध घालतात. पूजाद्रव्याची काय जमवाजमव करतात. शास्त्रानुसार काळजीपूर्वक त्या देवतांना द्रव्यार्पण करतात. जो ज्या अन्य देवतांची भक्ती करण्याची इच्छा करतो, त्याची इच्छा पुरविणारा मीच आहे. हे पंडुपुत्रा, सर्व देवात आणि देवीत मीच व्याप्त आहे. पण अज्ञानी भक्तांना याचे खरेखुरे ज्ञान नसते, म्हणून ते अन्य अन्य विग्रहाने ठिकाणी वेगळा वेगळा भाव ठेवतात. तो भक्त त्या देवांच्या निग्रहाने आराधना करतो आणि त्या देवाच्या विग्रहापासून मीच निर्माण केलेली इष्टफळे तो मिळवितो. मग श्रद्धेने त्या देवतांचे योग्य आराधन चालूच असते. ते तो फळ मिळेपर्यंत करत असतो. याप्रमाणे ज्याने जी इच्छा करावी त्याला ते फळ प्राप्त होते, पण ते देखील सर्व माझ्यामुळेच होते. बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद हरी शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमावलीच्या कृपेने, भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने, पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं चाललेल्या सत्संगाच्या कार्यक्रमाच्या आणि निमित्तानं आपण सर्व मंडळी सहकार्य करत आहे. श्री जनार्दन स्वामींच्या जयंती उत्सवसुद्धा हा अधिक महिना असल्यामुळं आणि पुढचा 1 महिना लांबला. अधिक अश्विन महिना हा खूप दिवसानंतर नव्हे, खूप वर्षानंतर आला. हा फार पवित्र महिना आहे, भगवतीचा महिना आहे. कशी संस्कृती बघा, श्रावण महिन्यामध्ये भगवान सदाशिवाची, भाद्रपद महिन्यामध्ये भगवान गणेशाचे, दुसरा पंधरवाडा पितृपक्ष मातापितांच्या वाडवडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, आणि अश्विन महिना जो आहे तो भगवतीच्या उपासनेबद्दल सांगितला आहे. नवरात्र चालू होतात, आता नवरात्र संपत आले असते, पण हा अधिक महिना अधिक पुण्याचा भाग आहे. आणि हा अश्विन महिन्याच्या ठिकाणी खूप वर्षानंतर आला, आणि त्यामुळं सगळीकडं बंद वातावरण असल्यामुळं थोडं सत्कार्य म्हणा, धर्मकार्य म्हणा शिथिल झालं आहे. नाहीतर या अधिक महिन्यामध्ये अधिकस्य पुण्यम, अधिक पुण्य मिळतं. आणि आता ठाईच बसून आपल्याला हे कसं करता येईल, हे पुण्यार्जन कसं करता येईल, आहे त्या परिस्थितीला सामोरं जावंच लागतं. आणि तसंच परमार्थामध्ये सुद्धा आहे त्या परिस्थितीत आणि ठेविले आनंद तैशीची राहावे, चित्त असू द्यावे समाधाने, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. हे सर्व करत असताना आपल्याला सत्संगाच्या माध्यमातून हा ज्ञानयज्ञ हे नवे काही
आताच्या भाषेमध्ये एक संस्कार शिबिरच आहे. आता कॉम्प्युटरच्या माध्यमातून लॉकडाऊन असल्यामुळे शिक्षणसुद्धा ऑनलाईन आहे, तसं प्रवचनसुद्धा मग ऑनलाईन. ते प्रक्षेपणाचं काम साईलीलाच्या माध्यमातून त्यांना धन्यवाद आहे, नमस्कार आहे. आणि उमेश भाऊ, महेश भाऊ, समाधान, सोपान भाऊ आणि संतोष भाऊच्या माध्यमातून आपल्याला हे घरीच ऐकायला मिळतं आहे. खूप चांगलं अभिप्राय लोकांचा येतो आहे. आणि त्यातल्या त्यात भजनाचे साथ देणारे हरिभक्तपरायण श्री शिवराम महाराज, श्री जनार्दन महाराज, श्री लक्ष्मण महाराज, श्री अजय महाराज, श्री नवनाथ महाराज यांना जय हरी जय जनार्दन आहे. संतोषगिरी महाराजांच्या मुखातून आणि भजनाचा भाग आपल्याला ऐकायला मिळतो आहे. कोणी भेग भगवान आणि असेल त्यांना सर्वांना ओम नमो नारायण. आणि भाविक बंधू भगिनी ऐकत असतील त्यांना पण जय जनार्दन जय नमस्कार आहे. श्रीमद भगवद्गीतेचा हा 7वा अध्याय ज्ञानविज्ञान योग आहे. ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान तिन्ही गोष्टीमध्ये ज्ञान आहेच. ज्ञान शब्द आहेच. ज्ञान असणं तर चांगलंच आहे. नाही ज्ञानाने शद्रशम पवित्रमध्ये जीवन जगायला ज्ञानाची आवश्यकता आहे. ते ज्याला नसेल तर मग त्याला आपण वेडा म्हणतो, मूर्ख म्हणतो, काही समजतच नाही. आणि मग त्याचं जीवन सफल होत नाही. विद्या नाही तर मती नाही, मती नाही तर गती नाही, गती नाही तर प्रगती नाही. महात्मा ज्योतिबा फुले. विद्या नसेल तर काय, मती नाही, मग गती नाही, गती नाही तर प्रगती नाही. म्हणून विद्या विनयन संपन्ने. आणि म्हणून ज्ञान महत्त्वाचं आहे. आणि ते ज्ञानालय कुठं आहे? ज्ञानालय म्हणजे ज्ञानाचं घर कुठं आहे? ते संत आहे. ज्ञानाचं आलय म्हणजे संत आहे, सत्पुरुष आहेत. त्यांच्याकडे गेल्याशिवाय किंवा गुरुकडे गेल्याशिवाय ज्ञान नाही. गुरुविने ज्ञान, ज्ञानात तत्पदर्शन आणि मग जीवन सफल. अशी ही आणि सांगडत बसली पाहिजे जीवनामध्ये. आणि हे गणित चुकलं की जीवनभर मग पश्चाताप. आणि म्हणून वेगवेगळ्या संतांच्या चरित्रातून हेच घ्यायचं असतं. संगड बांधारे बांधारे भक्तीची नारायण नामाची, नारायण नामाची. नरहरी बोधना हरिनामे रंगला. संगड बांधारे बांधारे भक्तीची, सांगड बांधारे बांधारे भक्तीची. नारायण नामाची, नारायण आणि हे सूत्र आहे महाराज. आणि ही सांगड बांधता आली पाहिजे. आणि यासाठी मात्र ज्ञानाची आवश्यकता आहे. साधं विवेक, विचार हे तुझी आई आहे, तुझे वडील आहे. हे श्रद्धेनंच आपण त्यांना मानतो ना. आपल्याला काय माहिती आपण कोणत्या आईच्या उदरातून आलो. येताना बी अंधार. जन्ममृत्यूची नोंद आपल्याला थोडी करता येते. जन्माला आल्यानंतर वडील नोंद करतात किंवा माझा मुलगा आहे, मुलगी आहे. मेल्यानंतर मृत्यूपत्र घ्यावं लागतं, संपत्तीची वाटेघाट. आणि शहराजवळचे लोक तर आता तर फार दक्ष झाले. कधी म्हातार वाटून देईल याच्यावर जास्त लक्ष. कारण भाव जेवढा आला जमिनीनं
पण याच्यामध्ये विशेष असे आहे की एवढं आपल्या वाडवडिलांनी कमवलं तर त्यांच्या नावानं काही दान करणारी सुद्धा मंडळी आहे की अल्प कष्ट केले, त्यांनी पुष्कळ कष्ट केले, जमिनी मिळवल्या, पण त्या जमिनीला आता मर्यादेपेक्षा जास्त भाव. आणि मग काही काही भाविक असे असतात की बाबा देवाच्या कृपेने एवढं मिळून राहिलं, एवढं मिळालं, याच्यातून काहीतरी मंदिराच्या कामासाठी, धर्मकार्यासाठी, असं क्वचित लोकांना कळतं महाराज. नाहीतर किती येऊ द्या. भगवान बुद्ध भिक्षा मागायला चालले तर त्यानं ते कटोरं पुढं केलं, ओम भिक्षान मे दे. म्हणजे किती देऊ बाबा भिक्षा? म्हणे एवढं भरलं एवढं त्या. त्यानं त्याच्यात टाकलं, पैसे टाकले किंवा काय टाकलं असेल ते काही भरणंच. म्हणजे बाबा हे काय पात्र, असं कसं पात्र आहे? याला काय अक्षपात्र आहे काय? पात्र नाही म्हणे, ही मानवाची खोपडी. हिच्यात किती टाका समाधानच नाही महाराज. आणि हे समाधानी येणं, हे कळणं की बाबा कमावा, पुष्कळ कमावलंच पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहार. कोणत्या संतांनी तुम्हाला संसारामध्ये कमाई करायची नाही सांगितलं? खूप कमवा, खूप काबाड कष्ट करा, रात्रंदिवस उद्योग करा. जनार्दन स्वामी सुद्धा हे सांगायचे. पण तो उद्योगातून जे मिळेल ते जर 50% असं महामारी आली, इन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण त्याला, किंवा बचत म्हणा, किंवा बाजूला ठेवा 50%, 25% आणि संसार चालवा, आणि त्यातले 25% दान करा. ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सत्कार्य चालू आहेत, विद्यार्थ्यांच्या मुखात चालले आहेत, आणि थोडा तरी परोपकार, तुका म्हणे फार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार. भावे जावे गीत गीत, भावे अक्षय दानासाठी काहीतरी केलं पाहिजे. मंदिराचं काम आहे, पाण्याची व्यवस्था आहे, पाणी केलेलं अन्न, ताणलेलं पाणी, अशी ज्या ठिकाणी व्यवस्था चालू आहे. आता आम्ही संन्यासी आहेत. समर्थ रामदास स्वामीला सुद्धा संन्यास घेतला त्यांनी. ते स्वतःला रामदासी समजायचे. त्यांचं नाव नारायण होतं, पण रामाची भक्ती केली तर ते रामदासी ठरले. आणि प्रत्यक्ष मारुतरायाने त्यांना दीक्षा दिली. 4 प्रकारचे संन्यासी आहेत. एक कुटीचक्र संन्यास. तुमच्यासारखे ग्रस्ताश्रम लोकांनी 60 वर्ष वय झालं असेल, किंवा मुलं करता झाला असेल तर, आणि असेल तुमच्याकडे शेती वगैरे, तर शेतीमध्ये पर्णकुटी बांधून आपलं ध्यानधारणा पूजापाठ करावी. त्याला कुटीचक्र संन्यास म्हणतात. घरातच किंवा घरात, आता शहर वस्ती असल्यामुळं. पण विरक्त, पती पत्नीने विरक्त राहा. रक्ताचं विरक्त, रक्ताचा संबंध ठेवू नये हा त्याचा अर्थ आहे. पुढचं कंसात आहे, तुम्ही समजून घ्या. कारण 60 वर्ष वय म्हणजे ते प्रोक्त आहे. त्यांना समजतं काय सांगायचं मला. हे त्याला कुटीचक्र संन्यास म्हणतात. बहुदक संन्यास, सर्व संघ परित्याग करून निघून जाणे, तीर्थयात्रा करणे, नेहमी परिव्रजक आचार्य अवस्था. ओम भिक्षांमध्ये 4 घर भिक्षा मागायची. भिक्षा मागताना त्या 3 संन्यासाचे पुढचे 2 संन्यासी, एक हंस, एक आणि परमहंस, 4 प्रकारचे संन्यासी. आता ह्या बहुदक संन्याशांनी 4 वेळेस गायत्री, 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणूस तर ओम भिक्षांमध्ये तेवढेच वेळ दारात थांबायचं. तेवढ्या वेळपर्यंत आलं भिक्षा तर घ्यायची, नाही तर मग दुसऱ्या घरी जायचं. असं 5 घराचं. ज्या एखाद्या वेळेस त्या 5ही घरात मिळाली नाही तर त्या दिवशी एकादशी,
तिथी नसली तरी चालेल, पण त्या दिवशी काहीच नाही तर मग एकादशी. असं समर्थाच्या जीवनात पुष्कळ घडलंय. काही दिवस नाही मिळालं. कोण 12 वर्ष तरुण आणि भिक्षा मागतो, जाडाजोडा दिसतो, बलदंड होते ना, आणि कशाला भिक्षा मागतो असं म्हणणारे पण आहे. याच परिसरात ते भिक्षा मागे दशक पण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय रघुवीर समर्थ. भीक वेगळं आणि भिक्षा वेगळी. भीक हे नावेला जाणं मागलं जातं, आणि भिक्षा ही जी काही आहे उदरनिर्वाह करून थोडं अल्पसा उदरनिर्वाह करायचा, आणि त्या जे अन्न पोटात गेलं त्याचा विनियोग आणि स्वाध्याय करण्यासाठी आणि परोपकार करण्यासाठी, चांगलं ज्ञान देण्यासाठी समर्थ या भूमीत राहिले आहेत. नाशिक टाकळीच्या भूमीमध्ये राहिले. तर मग साधना आवरल्यानंतर मग असे लेकरं यायचे, कोण साधू आहे काय, बरोबर म्हणा भीमरूपी महारुद्र हनुमान वगैरे, हनुमानाची भक्ती शिकायची. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजन, अशा प्रकारचं ते स्तोत्र. बरोबर, पण तुम्ही व्यायाम करत नाही म्हणे बाबा व्यायाम कस काय करा, आम्हाला दूधच देत नाही घरी प्यायला. तुम्ही एवढे गवळे लोकांचे पोर आहेत, असे किडकिडीत का, तुमच्या चड्ड्या का बरं खाली चालल्या, लंगोट्या तुमच्या कमराला राही ना, काय भानगडे. समर्थाला सांगितलं त्या लेकरांनी की आम्हाला दूध देत नाही बाबा, हे दूध विकी द्या. आता 300 वर्षापूर्वीची परिस्थिती, त्यावेळेस दुष्काळ, मग कसं काय तेवढ्यात तेवढा प्रपंच भागायचा. समर्थाने सांगितलं किती पोरं आहे, असे 10-15 पोरं होते, आणि याच्यातलं कोणता गवळी तुम्हाला दूध देत नाही, कोणाचा बाप देत नाही, माझा बाप चिकट आहे तो दूध देत नाही. समर्थाने सांगितलं की आपण एक गंमत करू. म्हशी कुठं बांधतात म्हणे, ते खाली म्हशी बांधतात, खाली म्हशीचं गोठा आहे, वर एक चारा बिरा ठेवायला असं माळूचा असतो, आणि घराला दुसरा मजला असे बहुतेक कौलर घर होते पूर्वी, खाली गोठा वगैरे वर राहायचे, किंवा चारा वगैरे ठेवायला. ते पोरं जमवले त्यांनी, असे दगडावर दगड रचले, त्याच्यावर अशी माती टाकली, रात्रभर हा कार्यक्रम चालला, आणि ती म्हैसवर नेऊन ठेवली दुसऱ्या मजल्यावर. मग पोरांना खोड मोडायची ना. तसं तर काही मी सांगून तर काही येणार नाही. आणि ती म्हैसवर गेली आणि ते सगळं दगडं काढून टाकले. गवळी सकाळी उठला तर ती म्हैस कुठे, तिथं वरून ओरडून राहिली. ते आहे वर कशी येली रात्रीतून म्हैस, म्हैसच ती महिषासूर मर्दनीच. कशी काय गेली, कशी काय वरती खाली आणायची कशी सगळं, जिन्यान थोडी येणार. या लोकांनी वर माळूच्यावर नेऊन कशी काय ठेवलं. आणि मग सांगितलं, सगळं पोरं आले, हसायला लागले, गंमत करायला लागले. समर्थ पण आले. अहो म्हणे काय गवळे दादा, लेकराला दूध द्या, त्यांना व्यायाम करायला लावा. बलबुद्धी विद्या देहू मोई हरवू कले स्वीकार. बल पाहिजे, बुद्धी पाहिजे, बलबुद्धी विद्या पाहिजे. आणि यांना हे दिलं नाही तर पुढचं कसं होईल, पुढचं भविष्य काय. समर्थांना पुढचं भविष्य काढवायचं होतं, म्हणून सपुताचे पाय पाळण्यात आहे. आणि म्हणून सांगितलं की ते गवळ्यांना सांगितलं, बरं आता दूध देईल पण ती म्हैस खाली आणा. तुम्ही नेली कशी वर. मग सांगितलं, सगळ्या पोराला बोलवलं, करा आपला उद्योग सुरू. जनार्दन स्वामी हेच करायचे महाराज. विहीर खांदा लावायचे आणि अर्धवटच सोडून द्यायचे. बाबाजी 8-10 विहिरी झाल्या वेरूळला. बरं ते कधी कधी बुजून बी टाकायचे. आमच्यातल्या कदा सांगितलं, बाबाजी अरे भाऊ उद्योग घ्या. म्हणजे असं कसं उद्योग, त्याच्यापासून काही फायदा तर पाहिजे. बुजून टाकले मग तिला पाणी लागलं तर मग काय करत, तेवढी जागा नेपावर थोडी ठेवायची, तिच्यावर काहीतरी पेरायचं.
विहीर खणायची म्हणजे तेवढी जागा गुंतली ती, तेवढी जागा गुंतून नाही द्यायची. कष्ट करी शिवभक्ती करी भक्तास अमृत बोध करी. कष्ट करी शिवभक्ती करी भक्तास अमृत बोध करी. मातीतून ते सोने पिकविता भक्त जना तुझी हिरे निवडता. मातीतून ते सोने पिकविता भक्त जना तुझी हिरे निवडता. शिवस्वरूप जगी जो दान करी जो नित्य गुरुचे भजन करी. शिवस्वरूप जगी जो दान करी जो नित्य गुरुचे भजन करी. स्वामी जनार्दन सद्गुरुचे दास नित्य भजन करी. भजन करी रे भजन करी दास नित्य भजन करी. भजन करी रे भजन करी दास नित्य भजन करी. आणि त्या असं माळूच्या सारखं उताराचं केलं, दगड लावले, माती टाकली आणि ते म्हैस खाली आणली. मला सांगायचं हे की अशा कृतीतून शिकवणारे संत असतात. समाजाला विशेषतः तरुणाईकडं समर्थांचं विशेष लक्ष की यांना जर भगवत भक्ती गळी उतरली ना, नुसती भगवत भक्ती नाही देशभक्तीसुद्धा. यांच्या अंतःकरणात देशभक्ती निर्माण झाली पाहिजे, यांच्या अंतःकरणामध्ये भगवत भक्ती निर्माण झाली पाहिजे. मग जो ज्या देवतेची भक्ती करतो ती परमेश्वराकडेच जाते, असं भगवंताने या ठिकाणी अभिप्राय दिलाय. हा 21-22 श्लोक आहे. कोणत्या की देवतेची श्रद्धेने केलेले पूजन त्या भगवंतापर्यंतच जातं, हे खरं आहे. पण हे करत असताना यांच्या अंतःकरणामध्ये राष्ट्रप्रेम जागृत झालं पाहिजे, हा उद्देश होता. आणि त्यावेळची परिस्थिती तशीच होती. चाल पुढं देशाचं काम करायला. चाल पुढं देशाचं काम करायला. अरे बसलास कशाला आळशी व्हायला. बसलास कशाला आळशी व्हायला. चाल पुढं देशाचं काम करायला. चाल पुढं देशाचं काम करायला. समर्थ सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्नान करायचे, विधिपूजा पाठ करायचे, जप करायचे आणि ध्यान करायचं थोड्या वेळ. एक मायला आणि नमस्कार केला तिनं पदर टाकून. ही महिला दस्सक या गावची होती. तिचं पतीचं नाव गिरधर पंत होतं आणि तिचं नाव अन्नपूर्णा होतं. तिचे पती वारलेले होते आणि अतिशय तरुण वयातच विचारलं व्याधी लागली, वारले. ती त्यावेळेस सतीची चाल होती. सतीची चाल छत्रपती शाहू महाराजापर्यंत होती. शिवाजी महाराजापर्यंत तर होतीच होती, पण शाहू महाराजापर्यंत होती. त्यांनी ती बंद केली सतीची चाल. सती कोण जावं, गरोदर असेल जाऊ नये, मुलगा लहान असेल तर जाऊ नये, वगैरे वगैरे अनेक प्रकारे. पण समाज त्यावेळेस आणि विशेषतः उच्च वर्णामध्ये तर गेलंच पाहिजे, किंवा तिनं केशवपन केलं पाहिजे, तिनं अंधारातच राहिलं पाहिजे, तिनं बाहेर नाही यायला पाहिजे, असे कठोर नियम होते स्त्रियांच्या बाबतीमध्ये. हे सर्व छत्रपती शाहू महाराजांनी बंदच करून टाकलं. विशेषतः महात्मा ज्योती फुलेंनी, आणि त्यांना पोटी संतान नव्हतं, सावित्रीबाईला मुलगा नव्हता, त्यांनी यशवंत नावाचा मुलगा दत्तक घेतला. आणि तो मुलगा कोणाचा होता? एका ब्राह्मण विधवेचा होता. किती मोठं त्यावेळेचं संकट ओढून घेतलं विधवेचं, म्हणजे जार कर्मातूनच आलं ना ते. मग त्यावेळेस समाज काय म्हणला असेल, किती चीज हो केली असेल, यांना वेळ लागलं म्हणते अशा मुलाला आणि मांडीवर घ्यायचं. लोक माऊलीला चित हो करायचे. महाराज ज्ञानाचा अवतार किंवा भगवंताच्या अवताराला लोकांनी सोडलं नाही तर बाकीची काय गोष्ट आहे. त्यावेळेचा समाज कसा होता, आता समर्थांच्या वेळेचा समाज कसा होता. सामाजिक जीवनाचा देखील फार मोठा परिणाम होतो महाराज. आणि या संतांच्या मनावर तर फार मोठा परिणाम होतो. बुडत हे जन न देखवे डोळा म्हणून कानवाळा येतो आम्हा. वेगवेगळ्या भूता खेताची भक्ती करणार आहेत, याची भक्ती करणार आहेत.
ही कोणती आहे, ती कोणती आहे, हा कोणता मसोबा, हा कोणता मतोबा, पुढं आहे समर्थांच्या जीवनामध्ये. आणि तिनं नमस्कार केला, तिने सांगितलं अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. म्हणजे महाराज डोळे उघडा, मी सती चालले आहेत, माझे पती वारले आहेत. म्हणजे असं होणार नाही. उपेक्षू नको रामदास अभिने, माझा रामदासाचा अभिमान आहे, माझा शब्द संन्यासाचा आहे, खोटं होणार नाही. चल तुझा पती कुठं आहे दाखव. स्मशानभूमीत तिरडीवर ठेवलेलं त्याला खाली ठेवलं. समर्थ गंगेत गेले, पाणी आणलं. अकाल मृत्यू भयारणम सर्वव्याधी निवारणम केशवपादोदकम तीर्थम जठरम धारयामी मंत्र म्हणून त्याच्या अंगावर शिंपवलं. तर उठून बसला. अरे म्हणे माझे कपडे कुठे? झोपेतून उठल्यासारखं. नंगा होता ना तो. काही कोट पॅन्ट टाय घालून नाही नेत. तिरडीवर काही कोट पॅन्ट टाय घालून नेते का? नाही नाही, तसंच आंघोळ घातली. आता तर आंघोळ घालायचं काम नाही, या महामारीमुळं सगळं दुसऱ्यालाच करावं लागतं. उठल्यानंतर तिनं सांगितलं की अष्टपुत्र सौभाग्यवती, आईची नाय माय आहे महाराज. मग समर्थानं सांगितलं तर जर 8 मुलगा झाला तर पहिला मुलगा मला देशील का? म्हणजे देईल महाराज, पण आणखीन 2 पाहिजे. एक गेला तुम्हाला, मग याच्यानंतर आणखीन 2 झाले तर बरं होईल. म्हणजे 9 राहतील मला, म्हणजे होईल तुला. म्हणून 10 पुत्र होतील. म्हणून त्यांचं आडनाव दशपुत्रे. अजून आहे ते नाशिकला ते ब्राह्मण, त्यांचं आडनाव दशपुत्रे. तिला 10 मुलं झाले. पहिला मुलगा दिला तोच उद्धव, तोच पुढं कल्याण. सांगायचं तात्पर्य हे की समर्थाच्या सेवका व कृपा आहे असा भूमंडळी कोण आहे. दयाशीलीला वर्णितीचारी नुपेक्षु कदा दास असा अभिमानी. भगवान श्रीरामदासाचा अभिमानी आहेत. आणि मग समर्थांनी तीर्थयात्रा करायची ठरली. तीर्थयात्रेला पर इकडं उत्तर भारतामध्ये गेले तर पर दिल्लीपर्यंत गेले, बद्रीनारायणला गेले. दिल्लीला त्या बादशाहाने त्यांना दरबारात बोलवलं. अब कहाँ से आहे? महाराष्ट्र. आदर करायचं. यवन अधिकारी तो यवन राजा. त्यानं पाहिलं की हे कोण लोक बसलेले. समर्थांना सांगितलं हे आमच्या धर्माचे प्रचारक आहे, यानं राजाश्रय, राजा त्यांना आश्रय देतो आणि मग ते धर्माचं काम करतात. समर्थांनी ओळखलं खरे हे करतात, मग आपण का करू नये. म्हणून बद्रीनारायण तीर्थयात्रा करून आले. इकडं दक्षिण भारतात गेले, तिथं पूर्ण यात्रा संपूर्ण भारत पायी पाहिला. आणि महाराज एवढं वर्णन करून ठेवलं आहे की काल मग वाचताना तर मला तर इतका कसं तरी झालं की काय किती पिळवणूक होती, काही ते सीमाच नाही त्याची. मायबहिणीला हिंडता येणं शक्य नाही. आलेलं उभं पीक घेऊन जायचे, घरात असलेलं सर्व लुटून न्यायचे. बरं लुटून न्यात लेत का नाही, पण जाळपोळ करायचे. अतिशय कठोर शिक्षा. इतके वर्णन करून ठेवलं आहे समर्थांनी की त्याची सीमा नाही. जब जब होई धर्म की हानि, जब जब होई धर्म की हानि, वाढई असुर अधम अभिमानी, तब तब धरी विविध शरीरा. अशा प्रकारे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति. रामा झोपलं काय तू? एवढा अत्याचार केला, तुला अवतार घ्यायला काय झालं? काहीतरी अवतार घेऊन हे कार्य कर बाबा, अशी नेहमी प्रार्थना करायची देवाला. ही एकाचं काम नाही. त्यानं पाहिलं की हे लोक जर धर्माचा प्रचार झालेला राजाश्रय, तर आपल्याही धर्माला राजाश्रय पाहिजे. आणि तीर्थयात्रा करून दक्षिण भारतात जाताना आणि पैठणला मग कीर्तन करायचे, समर्थ प्रवचन करायचे, लोक प्रबोध करायचं, लोक जमवायचे. जसं लोकमान्य टिळकांनी शिवजयंती किंवा गणेशोत्सव काढला की येणे तेने प्रकारे लोक येतील, तर त्यांना काहीतरी सामाजिक प्रतिष्ठेबद्दल सांगता येईल, धर्माबद्दल तर सांगता येईल ते येईलच, पण हे परिवर्तन करायचं आहे, स्वातंत्र्य मिळवायचं आहे. यासाठी लोकजागृती करण्यासाठीच
आणि लोकमान्य टिळकांनी हे उत्सव काढलेत. तशाच प्रकारची समर्थांनी सुद्धा लोकसंग्रह करण्यासाठी लोकांना ही प्रेरणा मिळावी की बाबा तुम्ही किती दिवस अत्याचार सहन करणार, किती दिवस जुलूम सहन करणार. यासाठी तुम्ही तरुणाईला एकत्र करा, त्यांना व्यायाम, प्रत्येक गावाला व्यायामशाळा काढण्याचं 350 वर्षापूर्वी समर्थांनी केलं. आखाडा म्हणायचं त्याला, आखाड्याची सुरुवात केली. ठिकठिकाणी काशीला सुद्धा मारुतीरायाचं मंदिर बांधलं, बद्रीनारायणला गेलं तिथं सुद्धा प्रत्यक्ष मारुती. त्यावेळेस फक्त लंगोटी आणि एक कृष्णाजी कुबडी आणि एक पात्र. थंडी खूप. आता हिमालयात महाराज काय थंडी, ती 300 वर्षापूर्वी कशी असेल. पायी जायला लागले, ते कुडकुड एका झाडाखाली पडले असताना मारुतीराय रात्री आले. हो समर्थ, किती दिवस असं नग्न राहणार, नगोटीवर राहणार. ही हिरमंजी म्हणून एक माती, या मातीचं वर्णन असं आहे महाराज की मायबहिणी 4 दिवस बाजूला बसतात तर रक्तस्राव होतो. तर माता पार्वतीचं ज्या ज्या ठिकाणी हा रक्तस्राव झाला त्या ठिकाणची ती माती अशी लाल झाली, तिला हिरमुंजी म्हणतात. ती त्यागाचं प्रतीक आहे भगवस्त्र. आता आमचे लोक, ठराविक लोकच गेरू म्हणतात त्याला. तो गेरूचा रंग दिला पाहिजे. ठीक आहे, कोणताही रंगाचा. आता कपडे तसे मिळतात, विज्ञानाची प्रगती आहे, पण त्याला थोडंसं गेरू टाकलाच पाहिजे. आता हे कोणी सहसा हायफाय वापरतो, असे कपडे वापरतात, काही विचारतो. आता त्यांचं प्रारब्ध आहे बिचाऱ्यांचं, त्यांना मिळतं, कशाला आपण त्यांच्यावर टीका करायची. नाहीतर सुती वस्त्र आणि हिरमुंजी म्हणजे त्या गेरू लावलेले वस्त्र. अहो ही वस्त्र उपवस्त्र वापरा म्हणून समर्थ कंथा बांधायची. मग ते बी गाठ हे वेगवेगळ्या प्रकारची, त्याला दशनामी गाठ म्हणतात. एकच वस्त्र असतं, त्याला गाठ शिवलेलं नसतं, ते दशनामी गाठ म्हणतात त्याला. ते क्वचित साधू लोक वापरतात. नाही तर मग खालचे कटी वस्त्र, वरचं वस्त्र, 2च वस्त्र आणि लंगोटी, लोटा सोटा लंगोटा. प्रत्यक्ष म्हणे मारुतीराय तुम्ही मला दीक्षा दिली, म्हणे आजपासून तुम्ही संन्यासी, तुमचं नाव रामदास. म्हणजे नाम 5 आमच्यात 5 संस्कार करतात, पंचगुरु म्हणतात. तशा प्रकारचं हे संन्यासी. जसे 4 प्रकारचे संन्यासी सांगितलं ना, हंस परमहंस. ते परमहंसाला मागायची गरज नाही, येईल ते येईल, नाही येत नाही येईल. देईल त्या ईश्वर कृपेने प्रारब्धात असेल तर मिळेल. आणि 5 घरं भिक्षा मागायचं काही आणि उदरनिर्वाह करायचा. आता पैठणला गेल्यानंतर कीर्तन करायला लागले. तिथे एक म्हातारा येऊन बसला कीर्तनाला. आता बहुतेक कीर्तनाला असंच रिटायरच मंडळी त्यावेळेस. आता पण त्यांचंच भरणं जास्त आहे. काहीला ऐकायला येत नाही, काहीला काय म्हणले बाबा ऐकूच येत नाही. काय काहीतरी सांगत होते 2 विहिरीबद्दल, 2 गोऱ्याबद्दल, ऐकायलाच येत. आणि एक म्हातारानं सांगितलं, अरे त्याला ओळखीचा वाटतो हा पोरगा, तू जामगावचा का रे, ठोसराचा नाऱ्या का तू. म्हातारे माणसानं मला लहानपणी किंवा आता बी आदर वाटतो की हे जर म्हातारे माणसं एकत्र बसले ना, हे आरे कार्य करतात एकमेका, एक मित्र असतात, ते गोड वाटतं मला. म्हातारे माणसं एकमेकाला आरे कार्य करून बोलतात, बघा तू नाऱ्या का रे म्हणे हा तोच भाऊ नारायण. मी आता रामदासी. काय तोच नाऱ्या, आवाजावरून ओळखलं तुला मी. अरे कुठं फिरतो, 24 वर्ष झाले, तुझी आई रडून रडून बिचारीचे डोळे गेले. कधी येईल माझा नारोबा, कधी येईल माझा नारोबा. 2 पण आई वडील तर गेले. आई आणि तुझा ध्यास धरला ते नाही, एखाद दिवशी ये तिथं भेटायला. असं म्हणल्यानंतर, आई म्हटल्यानंतर समर्थच अंतःकरण भरून आलं. मग कित्येक कवी आणि अनेक
समर्थ आपल्या आईला भेटायला गेले. जय जय रघुवीर समर्थ, भिक्षा मागायला. वहिनी अरे कोण आलं? अगं वेणू घाल भिक्षा घाल. कोण साधू आला घरासमोर, त्याला भिक्षा टाक. तरी ते जय जय रघुवीर समर्थ भिक्षा दिली तरी त्यांना नाही, वहिनींनी ओळखलं. पण आईनं आवाज ओळखला. हा नारोबासारखा आवाज आहे, आईचा आवाज. आई आवाजावरून आंधळी माणसं आवाजावरून ओळखतात. आता ते साधी नर्मदा परिक्रमा करतात, त्यांच्याबरोबर एक आंधळा आहे, तो परिक्रमा करतो. आता किती अवघड रस्ता आहे. ती बिचारी व्हिडिओ कॅसेट काढते. काय म्हणतो पण तर येडे त्याला, नर्मदा यात्रा, भक्ती यात्रा. तुमच्या मोबाईलमध्ये बघा, आंधळा आहे. किती अवघड रस्ता आहे, पण बरोबर रस्त्याने चालतो. काही काही ठिकाणी रोडवर चालावं लागतं, बरोबर बाजून चालतो, सगळं व्यवस्थित करतो. आपशा समजला की त्या आपशावर जाऊन आंघोळ करतो, नर्मदा माईवर जाऊन आंघोळ करतो. कमाल अशी. आई वारली बिचाऱ्याची कॅन्सरनं, आणि तिचं ध्यासानं म्हणा कशानं म्हणा याची पण डोळे गेले, आणि तो नर्मदा परिक्रमा करतो. तिनं पाहिलं की पांगळे माणसं सुद्धा ज्यांना पायानं चालतात नाही, कोपडीच्या आधारानं चालतात, ते पण करतात. आंधळे माणसं पण करतात. ज्यांना एक एक काहीला एक हात तुटलेला आहे त्यांनी पण परिक्रमा केली. अशा ते व्हिडिओ कॅसेटची परिक्रमा आहे त्या माऊलीची. नर्मदे हो कसे उतराई, नर्मदे हो कसे उतराई, नर्मदे 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 नर्मदे. घरी गेल्यानंतर मग अरे हा तर नारायणाचा आवाज वाटतो. कोण रे बाबा तू? लगेच समर्थांनी पाय धरले आईचे, गळा अश्रू आले. स्वामी तिनी जगाचा विने भिकारी, स्वामी तिनी जगाचा आई विने भिकारी. आई नाही तर काहीच नाही, साधू संत देती वाई. आई नाही तर काहीच नाही, साधू संत देती वाई. स्वामी तिनी जगाचा विने भिकारी. पाय धरल्यानंतर आईने त्यांना कवेत घेतला. अरे नारा नरवा केवढं झालं बाबा, तो कवेत मावत नाही. बलदंड शरीर होतं ना, मारुतीरायचे भक्त होते आणि मारुतीरायचाच अनुग्रह होता. केवढा मोठा झाला बाबा, आपण काय करू, तू येत नाही. रडून रडून माझे डोळे गेले. आणि मग समर्थांना दया आली की रामराया, अरे तुझ्या कृपेने माझ्या आईला डोळे येऊ दे. डोळ्यावर हात फिरवला असा तर तिला चक्क दिसायला लागला. जनार्दन स्वामींनी एक भक्त आला, बाबा या पोराचे अचानक डोळे गेले, इतकीच घटना आहे. बाबाजीने सांगितलं विभूती लाव. लावली विभूती. म्हण रे भाऊ राम म्हण. किती बोट आहे? एक. इथं चारा व्हायचं काम चालू होतं, गाईचा चारा. हे किती बोट आहे? 3. दुसरे तिसरे कोण नाही, शांतिगिरी महाराज. अशक्य ते शक्य करतील स्वामी, अशक्य ते शक्य करतील स्वामी. मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरी यकृपातम तम वंदे परमानंदम माधवम. भगवंताचं वर्णन आहे. मुका बोलू शकतो, आंधळा पर्वत चढू शकतो. मुखम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरी. पांगळा पर्वत चढू शकतो, आंधळा पाहू शकतो. ही जर भगवंताची शक्ती आहे, कशासाठी केलं आहे जनार्दन स्वामींनी किंवा समर्थांनी? की केवळ आणि केवळ तुमची श्रद्धा वाढवावी. वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठ्ठल. हा भक्तिमार्ग वाढण्यासाठी
अशी लीला या महापुरुषांच्या हातून होते, संतांच्या हातून होते. अरे अरे नारायणा, चांगली भूताटकी शिकला बाबा, माझे डोळे आले. आई खरं सांगू का, मला एक भयंकर मोठं भूत लागलं. अयोध्याचं रान आहे ना, तो रामराया हे भूत लागलं. होते वैकुंठीचा कोणी, शिरले अविद्य भुवनी, लागे कौशल्याच्या सनी, तेची भूत लागले गी माय. आता कौशिक रावळी, अलौकिक ते काळी, ताटिका जे छळून मेली, तीच भूत लागले की माय. असं जवळपास 15-20 प्रमाण रामरायाचं चरित्रच सर्व आयलं. हे भूत मला लागलं. भूत मोठे जबर बाई, भूत जबर मोठे गबाई, भूत जबर मोठे गबाई, भूत जबर मोठे गबाई, भूत जबर मोठे गबाई. आईला दृष्टी आल्यानंतर सांगितलं, आई आता मला हे कार्य करायचं, हे रामाचं कार्य करायचं आहे. मला काही हातात शस्त्र धरायचं नाही, पण शस्त्र धारायला प्रोत्साहन द्यायचं. या कार्यासाठी मी आता जाणार. मी संन्यास घेतला आणि परत पैठणहून निघाले, जामगावून निघाले, परत आले नाशिकला. आणि त्यावेळेस छत्रपती शहाजी महाराजांची वेळ झाली. गंगेवर स्नान करत असताना कोणीतरी महापुरुष आहे आणि शहाजीराजांनी नमस्कार केला. म्हणे महाराज, कधीतरी आमच्या राज्यात या, फेरफटका मारा, तुमचा काहीतरी आदर सत्कार. जरूर येईल. पण काय महाराज, तुम्ही संस्थानिक आहात, ह्या कुठपर्यंत ये यवनाची सेवा करता, काय मिळतं तुम्हाला? तुम्ही राजे आहात, तुम्ही याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. काय अत्याचार झाला इथं? माय बहिणीला गंगेवर सुद्धा त्यांनी छेडछाड करतात. त्यांच्या देखत छेडछाड केलेली एका महिला एका महिलेच पाहिलं त्यांनी. शहाजीराजाला सांगितलं, म्हणे महाराज तुम्ही या, मी जरूर याच्यासाठी प्रयत्न करेल. त्यांना माहीत होती यांच्याच पोटी कुलभूषण येणार आहेत आणि तुमचं राज्य म्हणजे आमचं पुन्हा भागात, म्हणजे शनिवारवाडासारखा त्यावेळेस पुन्हा भागात, सांगली भागात किल्ले जास्त होते, त्या भागात मिळा. आणि म्हणून समर्थांनी प्रत्यक्ष रामरायाने सांगितलं की तुम्ही आता कृष्णा नदीच्या तीरावर धर्माचं कार्य करा. म्हणून ठिकठिकाणी गावागावात जायचे. बऱ्याच त्या भागामध्ये कृष्णा नदीच्या तीरावर आणि 12 मारुतीची स्थापना केली. बलबुद्धी विद्या आखाडे स्थापन केले आणि सतत प्रवास आणि एकांतात राहायचे. विशेषतः डोंगरात, दासडोंगरी राहतो म्हणून पुस्तके, कदाचित लरा भागवताचा असेल, मी विद्यार्थी अवस्थेत वाचलेले आहेत. दासडोंगरी राहतो. समर्थांचं यत्थंभूत चरित्र आहे महाराज. खूप गोड अशी भाषा आहे आणि मराठी साहित्यिकांना तर वाचलंच पाहिजे. ज्याला MA मराठी करायचं त्यानं ते पुस्तक वाचलं पाहिजे. त्यांची भागवताची भाषा म्हणजे फार गोड भाषा आहे आणि फार सुंदर भाषा. लहरा भागवत काहीतरी असेल, फार विद्यार्थी अवस्थेत वाचलेले. आता मग दासडोंगरी राहतो. 7 देती हिमशिखरे आणि मग त्यांनी शिरोळा वगैरे भागामध्ये 12 ठिकाणी मारुतरायाची स्थापना केली. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुम्हाला रामदूता, आय भक्तीच्या त्या भागामध्ये मारुतरायाची 12 स्थानं स्थापन केले आणि मग लोकसंग्रह वाढला, कीर्तन प्रवचन वाढलेत. समर्थांना गावाचे लोक बोलले, आमच्या गावात मंदिर बांधा, आमचं मंदिर पाडून टाकलेलं आहे, आमच्या गावात राम मंदिर बांधा, आमचं मंदिर पाडून टाकलेलं आहे. अशा अनेक ठिकाणी स्थापना करताना एका जी जागा आवडली समर्थांना, चौकडून डोंगर आहे, नीरा आणि कृष्णामाईचं संगम आहे आणि एकांत आहे, छोटं गाव आहे चाफळ. आणि मग त्या ठिकाणी समर्थांनी सांगितलं की इथं आपल्याला राम मंदिर बांधायचं आहे, जागा द्या. तर काही शेतकरी म्हणून बाबा आमच्या शेतात बांधा, भरपूर पडे जमीन आमची. कोणी म्हणतात जमीन ते काय, ते मुलांनी सांगितलं नाही नाही आपल्याला नाही जमीन द्यायची गोसायला.
असं विरोध असतोच. एखाद्यानं सांगितलं ही आहे हाडोळ जमीन आहे, ही घ्या, म्हणजे स्मशानभूमीची जमीन आहे, चालेल म्हणजे तिला कोणी मालक नाही ना. आणि भगवान कुठं राहतो? भगवान शंकर तर स्मशानात राहतो. स्मशानी क्रीडा गज चर्मधारी स्मशानी राहिला, गज चर्मधारी स्मशानी राहिला, संगे भूत मेळा विराजित कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती, कैलाशीचा शिव भोळा चक्रवर्ती. आणि तिथं ती स्मशानभूमीची जागा दिली. आणि खेड्यात पाहतो मी गावाच्या बाहेरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आया राहतात. बिरोबा, खंडोबा, मरी आई, अमुक आई, तमुक आई. इकडे गेलं म्हणे काय कोण आहे? म्हणे लिंबारे बाबा आहे. मला लिंबारे बाबा का बरं? नाही ते काय पूर्वी एक बाबा होऊन गेले, ते लिंबाचा पाला खायचे म्हणून ते लिंबारे बाबा. हे कोण आहे? हे मातंग बाबा. मातंग समाज असेल विचार. असे अनेक समर्थन आहेत. जेव्हा म्हणजे जागा साफ करा, त्याला श्रमदान करा. आता ते देवाला कुठं हात लावते कोणी? देव म्हणे. समर्थांनी सांगितलं काही होत नाही, उचला. नाही म्हणे आम्ही नाही उचलणार. मग समर्थांनी सगळे गोटे गाटे त्या देवी बिवी सगळे ते टाकून दिले. काय होईल ते मला होईल ते पाहून घ्यायचं. कशाला याला बकरे कोंबडे कशाला कापतात? यानं काय मिळणार तुम्हाला? ते जर काय त्यानं पुरणपोळीचं नव्हे तर चालत नाही की देवीला. असा कसा तुमचा देव, असा कसा तुमचा देव, तो दुसऱ्याचे देव, तो दुसऱ्याचे देव. असा कसा तुमचा देव, असा कसा तुमचा देव. आणि सगळे देव अंधश्रद्धा निर्मूलनाचा हा भाग आहे मला. अरे काय घेऊन बसले तुम्ही? एक म्हसवा मात्र तो फार मोठा दगड होता, तेवढं रवांदे प्रतिनिधी म्हणून. आणि मग ते मंदिर बांधलं महाराज. छत्रपतींना कळलं की अरे आपल्या भागामध्ये एवढा मोठा हा महापुरुष राहतो. एक तर तुकोबा आहे आणि दुसरे समर्थ. असं नावलौकिक किती सारा महाराष्ट्र पिंजून काढला, नवे उत्तर भारतसुद्धा पिंजून काढला. पायी परी केलं समर्थांचं. आणि त्यांनी माहिती काढली की कोणी हा महापुरुष. गावोगावी मारुतीचं मंदिर स्थापना करतो, त्यावेळेस मंदिर पाडून राहिले आणि हा स्थापना करतो कोणीतरी. हा दिव्यत्व असलं पाहिजे म्हणून भेटायला आले. तर समर्थ कुठं भेटले? सापडलं नव्हते. शिंगणवाडीला तिथं कुठंतरी गळीमध्ये जाऊन साधना करत होते. मंदिराचं बांधकाम झालं. हे मंदिराचं बांधकाम चालू असताना जिजाऊ महासाहेबाला कळलं का रे मंदिराचं काम चालू आहे आपल्या इलाख्यामध्ये, त्याला काहीतरी मदत करा. म्हणून 300 होऊन, छत्रपतीला माहीतसुद्धा नाही, 300 होऊन पाठवले होते. आणि आऊसाहेबांनी म्हणजे महाराज ज्यावेळेस भेट झाली समर्थांची त्या घळीमध्ये जाऊन, खूप चैत्र महिना, ऊन कडक पडलं, पाणी पाणी करायला लागलं जीव. त्यांच्याबरोबर 8 लोक होते, अष्टप्रधान. थकून गेले ते डोंगर चढून ताण लागली तिथे. इथं आता मला विचार करा म्हणजे समर्थांना इथं पाणी कोण देत असेल आणि यांना तर ताण लागली, पण म्हणायचं कुठं आणतात, कुठून पाणी पाहायचं. समर्थाचं दर्शन घेतलंय, घाम टिपलं छत्रपतींनी. आणि काय करत, ताण तर पुष्कळ लागली. राजे इतक्या आमच्यासारख्या साधू महाराज बरोबर कुठं फिरता तुम्ही? तुमचं राज्याचा कारभार करा, आम्ही अशी फिरणार नाही. म्हणजे महाराज दर्शन घ्यायची इच्छा, उत्कट इच्छा झाली. तुम्ही एवढं मोठं काम केलं आहे, तुम्हाला धर्माचं काम करून राहिले, ठिकठिकाणी मारुतीरायाची मंदिरं बांधून राहिलेत, मंदिराचं काम चालू आहे. अरे बाबा, सुगंध हा सुगंध काही लपत नाही. सूर्याचं तेज जसं लपत नाही तसं संतांचं तेज पण लपत नाही. संत आणि नदी स्वतःचा मार्ग स्वतःच तयार करते. अगोदर मार्ग तयार होतो मग नदी येते? नाही. तुम्ही स्वतःचा मार्ग स्वतःच केला एकटे एवढं. आणि ठिकठिकाणी आखाडे करून आणि मुलांना चांगलं व्यायामाचं शिक्षण देतं. हे मी सर्व तुमची माहिती काढली.
आणि म्हणून तुमचं दर्शन घ्यावं. पण तुम्हाला ताण लागली म्हणे. समर्थांनी आपली कुबडी काढली, असं दगड बाजूला केला, खालून पाणी आलं, गारगार पाणी. त्याला कुबडी कुंड नाव आहे, अजूनही त्या डोंगरावर आहे. आणि मिरजजवळ किंवा चाफळजवळ जो डोंगर आहे त्या डोंगरावर अजून आहे, डोंगरामध्ये अशी झरे पाण्याची. मग आम्ही इथं पाणी पितो. तुम्हाला वाटतं समर्थ कुठं पाणी पितात? आम्हाला देव आमचा राम दासाभिमानी. आम्ही काय कोणाचे खातो? तो राम. काय कोणाचे खातो? आम्ही काय कोणाचे खातो? राम म्हणाले, श्रीराम म्हणाले, बांधिले घुमट किल्ल्याचे तट, त्याला फुटती पिंपळवट. उडाला पाणी कोण घालतो? श्रीराम म्हणाले, श्रीराम म्हणाले. आम्ही तो राम आम्हाला सर्व काही देतो. आणि महाराज एवढं चांगलं मंदिर बांधलं, इथं पाण्याची व्यवस्था आहे. म्हणजे नदीला बांध घातला आणि जमिनीपासून नदीच्या कडाला एक भिंत बांधली आणि त्या ठिकाणी 3 का 4 भुयार घर आहे. त्याला प्राणगुफा म्हणतात. 8 लोक बसतील अशी एक गुफा आहे. त्याच्या पुढे गेलं तर 4 लोक बसतील अशी गुफा आहे. आणि त्याच्या पुढे गेलं तर 2 लोक बसतील अशी गुफा. वेळोवेळी समर्थांच्या मार्गदर्शनाखाली आणि छत्रपती शिवाजी महाराज यायचे, त्यांना राजकारणाचं जे सांगितलं महाराज ते वर्णन करलं तर मग अजून 8 दिवस लागतात. इतकं बारीक वर्णन, इतकं सूक्ष्म निरीक्षण आहे. रस्ते कसे असावे एवढंच नाही, त्या गडाला विटा किती सायच्या असाव्या, कशा भाजाव्या याचं सुद्धा वर्णन आहे. विटा कोणत्या मातीच्या असाव्या, कशा भाजाव्यात, त्यासाठी जळतण कसं वापरावं, ओलं लाकूड वापरू नये, कोणत्या झाडाचं वापरण, कोणकोणते झाडं लावावेत, कोणकोणते फुलं लावावेत, कोणकोणत्या वनस्पती लावाव्यात, आणि रस्ते कसे असावेत याचं इत्तमभूत वर्णन मला दासबोध वाचायला लागेल. काय सूक्ष्म निरीक्षण आहे. फुलांचं वर्णन ऐकलं बाबा, किती फुलं आहेत, माळ्याला सुद्धा कळणार नाही की एवढे झाडं आहे. वनस्पतीची एवढे झाडं सांगितले की त्याची सीमा नाही. छत्रपतींनी सांगितलं की हा महापुरुष काहीतरी वेगळा आहे आणि मग याचा मंत्रानुग्रह घेतला पाहिजे. महाराज एवढा महाराष्ट्र, मग त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र धर्म वाढवावा, मराठा तितका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. म्हणून छत्रपतींना राजाश्रय मिळावा. तुम्ही गुणवंत आहात, शीलवंत आहात, तुमचं पण मी कुळ वाचलं आहे, तुमची पण माहिती काढली. मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलो, मराठवाड्यात गेलो, तुमचं मातुल घराणं पाहिलं, तुम्ही मेरूळला गेलो, तुमचं पितृ घराणं पाहिलं. आणि मग तुम्ही शीलवंत आहात, कुलवंत आहात, सामर्थ्यवंत आहात. 7 प्रकारचं आणि यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, जयवंत, जाणता राजा आहेत तुम्ही, असं वर्णन आहे समोर. धन्य धन्य शिवाजी राजा, धन्य धन्य शिवाजी राजा. नाही केली माझ्या सुखी केली प्रजा महाराजा. जय जय असं जाणता राजा, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञ पुण्यशील राजा, जाणता राजा. धीर, उदार, गंभीर, शूर, तत्पर, देव, धर्म, गो, ब्राह्मण करावयाचे रक्षण, हृदयस्थासे नारायण प्रेरणा केली, जाणता राजा. अशा वर्णन छत्रपतींचं केलं. आणि कोणाचंही वर्णन केल्यानंतर मग प्रभाव वाढतो ना. छत्रपतींचं एवढं वर्णन केल्यानंतर सांगितलं की महाराज आता तुम्ही हे मंदिर बांधले तर मूर्ती कुठून आणणार? ते बी जाणते होते. त्यांनी सांगितलं मूर्ती चला माझ्याबरोबर. ते कृष्णमाईच्या डोळ्यात उडी घातली समर्थाने.
आणि बुडी घेतल्यानंतर खूप वेळानं कमाल झाली म्हणे, किती वेळ झाला येत नाही बाहेर. माझा एक मित्र होता, बिल्ल समाज होता, त्याचं नाव मुख्य होतं. तो पाण्यात उडी मारली का पाणी स्थिर होईपर्यंत वर यायचंच नाही. तुम्हाला माहिती पाण्यात उडी मारली का बुडबुड बुडबुड वर येतात, ते पूर्ण पाणी स्थिर व्हायचं. मग असं वाटायचं की मध्ये कपरेला बसलं काय. एवढं दम असतं ना, तर इतकं पाणी स्थिर झालं. म्हणजे काय उगाच आपण बोललो बा मूर्तीबद्दल यांना आत्महत्या केली का. आणि वर आले महाराज रामरायाची मूर्ती घेऊन आले. गोंदवलेकर महाराजांनी राम मंदिर बांधलं, राम लक्ष्मण सीता. म्हणजे महाराज मूर्ती कुठून आणणार. काही मंडळी का मंदिराच्या अगोदर आमच्याकडून मूर्त्या घ्या. अरे मंदिर होऊ द्या ना, मंदिराला मदत करा ना, मूर्त्याला काय मदत करता. असं मला अनुभव आहे, 40 वर्षापासून हात धंदा आहे. मंदिराच्या कामाला मदत करा ना, मूर्त्या काय मूर्त्या कोणी देईल. कारण काय आम्ही मूर्ती दिलेली. अरे पण मंदिराच्या पायाला जो दगड आहे तोच त्या मूर्तीमध्ये आहे ना. मंदिराला मदत करा ना, मंदिर व्हायच्या अगोदर मूर्ती घ्या. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं मूर्ती, हा मूर्ती घालायला टाकलं. पुढं त्या मूर्तिकाराला बोललं, तो दीप आंधळा होता. म्हणजे हा कस काय मूर्ती घडीला आंधळा माणूस, तोच मूर्ती घडे ना. दीप आंधळ्या माणसांनी गोंदवलेला जातो मी श्रीरामाची लक्ष्मणाची राम सीता आणि हनुमानची मूर्ती आंधळ्या माणसाने घडवली. आश्चर्याची की नाही. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान. हे लोक मूर्त्या मंदिर फोडायचे, मंदिर तोडायचे. आणि मग भाविक लोक त्या मंदिराच्या मूर्त्या कुडात अशा खोल पाण्यात टाकून द्यायची. पूर्वी यवनाचं राज्य असल्यामुळं राजे ही मूर्ती इथलीच होती. इथं यवनाचं राज्य मूर्ती भंजन मंडळी. दुसरी बुडी मारली तर महिषासुरमर्दनीची मूर्ती वर आणली आणि त्या मूर्तीची तिथं स्थापना आहे. मग छत्रपतीनं 700 वन दिले त्या मंदिरासाठी. आणि अशा प्रकारची ठिकठिकाणी 3 भुयार घरामध्ये म्हणजे 8 लोक. म्हणजे काही चर्चा ही अष्टप्रधानामध्ये करायची असते, काही चर्चा 4 लोकात करायची असते आणि काही फक्त 2च लोकात करायची. अति जवळचं असेल त्याच्याचबरोबर ही चर्चा करायची असते. आणि मग छत्रपतींनी सांगितलं मग मला तुम्ही अनुग्रह द्या. छत्रपतींनी सांगितलं ठीक आहे. त्यांना पाहत होतं बहुत दिवसाचे हे बंड मुळेच मातले उदंड त्याचे करुणी दुखंड राज्य करावे. संताप झाला त्यांना. आणि याच्यासाठी मी आणि राजाश्रय मिळावा म्हणून छत्रपतींना त्यांनी मंत्र अनुग्रह दिला. आणि ते त्यांच्याबरोबर जे अष्टप्रधान होते ते तुम्ही पाहिला असेल संभाजीराजेमध्ये ते जे 8 लोक आहेत त्यांना पण त्यावेळेस दीक्षा दिली, म्हणजे मंत्र दिला. आणि समर्थांनी प्रसाद जो दिला ना महाराज तो एकदम अघटित प्रसाद आहे. मंत्र अनुग्रह घेतल्यानंतर प्रसाद द्यावा लागतो. तर छत्रपतींनी अशी झोळी पसरली आणि प्रसाद घेतला. गजानन महाराजांना त्या पाटील मंडळींनी ते खंडूजी पाटील वगैरे मंडळींनी खूप त्रास दिला. पहिल्यांदा उसानं मारलं. मारुती मंदिराच्या उत्साहात हरिनाम सप्तामध्ये त्याला गाण्या म्हणायचे. गाण्या आमच्याशी कुस्ती खेळ. त्या पहिलवान लोक ते पाटील लोक आमच्याशी कुस्ती खेळ. कुस्ती खेळायला मला उठून दाखव काय कुस्ती खेळतो. 4 पैलवान लागले तरी महाराज उठाना. म्हणजे उठाना म्हणजे दोन पैलवान धरलं तरी ते उचला ना. चाल म्हणे गाज्या तर लय भारी, गाण्या तर लय भारी. तसं नाही ऐकणार. ऊस आणले बदडलं धरून. भास्कर पाटील अरे मारू नका महापुरुष काय करता तुम्ही वेळासारखं. नाही याची परीक्षाच पाहिजे. ते ऊस मारला. दुसरी मुळे आणली अशी पिळली. बरोबर थकले असेल तुम्ही प्यारस गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते. त्या पाटील मंडळीची भावना बसली. मग पाटील लोकांची लवकर भावना बसत नाही. चमत्कार लागतो त्यांना. ते कोकाजी पाटलांनी सांगितलं खंडोजी पाटलाला अरे तू त्या गाज्याची सेवा करतो तो जरा महापुरुष दिसतो, साधू दिसतो.
त्याला म्हणणं मला मुलगा दे, त्याला मुलगा नव्हता. खंडोजी पाटलाला मुलगा नव्हता. त्यानं सांगितलं महाराज माझे आजोबा म्हणतात मला नातवाचं तोंड पाहायचं आहे, मला मुलगा द्या ना. गजानन महाराज हसायला यार म्हणे मी नंगा माणूस आणि माझ्याकडे तो सारखा पाटील भिक्षा मागून राहिला. बस मला याच्यातच आनंद आहे. तुला मुलगा होईल पण त्याचं नाव भिक्या ठेव. भिक्या म्हणजे भिक्षा मागितलं ना. माझ्याजवळ काय एवढा मोठा पाटील सगळा वाघाचं स्वरूप तुझं, तू माझ्याजवळ भिक्षा मागतो कोल्याकडं. प्रसाद हा मज द्यावा, प्रसाद हा मज. तोच भिका पाटील नाव ठेवलं त्याचं. मुलगा झाला भिका पाटील ठेवला. आणि तेच सदाभाऊ पुढं संपूर्ण जीवन त्या गजानन महाराजाकरता समर्पित केलं. एवढ्या पाटील मंडळीमध्ये एकमेव सर्वस्व समर्पण. थोडे असतात महाराज. जनार्दन स्वामीकडे रावसाहेब पाटील म्हणून होते, त्यांचं चर्मरोग होता. ते अनुष्ठानच्या लोकांचं उष्ट पाणी त्या माऊलीने त्यांच्या अंगाला लावलं. डोंगरावरची कथा आहे, बाबाजींच्या चरित्रामध्ये पण आहे की ते तिथं पाणी नाही प्यायला. डोंगरावर कुठं पाण्याचे झरे थोडंसं, आणि मग खालून पाणी न्यायचं, खाली आंघोळीला खाली यायचं खालून आणि पाणी न्यायचं. मग बाबाजीने तिथं टाकवान म्हणजे दगड काढले, खाण काढली आणि त्या दगडाच्या खाणीला डोंगरातलं पाणी आलं पावसात. दोन उद्देश, दगड मंदिराकरता तिथून काढला, तिथं खड्डा तयार झाला, तिथं पाणी आलं. किती दूरदर्शनी ही दूरदर्शन समर्थाकडे होती. डोंगराच्या उतरणीला किंवा डोंगरात राहायचं, तिथं पाण्याची व्यवस्था काय, ती गुफा तयार करायची जाते गावी पिनाकेश्वर, जाते गावी पिनाकेश्वर, बांधिले पहिले मंदिर, हाती केली अजरामर भक्त देवर. माझ्या बाबांची ऐका ख्याती ख्याती ख्याती, शिवालय मंत्रानुग्रह दिला. छत्रपतींनी झोळी पसरली म्हणे महाराज काहीतरी प्रसाद द्या. तर तो प्रसादाचं वर्णन असं आहे की एक श्रीफळ म्हणजे नारळ, मुठभर माती दिली, 2 मुठी घोड्याची लीद दिली, 4 मुठी खडे दिले. छत्रपतीने विचारलं महाराज याचा काय अर्थ आहे? आम्हाला तर काही कळत नाही, तुमचं हे देणं कसं आहे. प्रसादे सर्वदुःखाना हानिर शुभ जायते, प्रसन्नते तशुया शुभबुद्धी पर्यवतिष्ठते. समर्थानं सांगितलं की हा प्रसाद आहे. या प्रसादाचं भावार्थ असं आहे राजे की जे काही माती दिली ही पृथ्वीमाता त्राई भगवान झाली. तिला इतका त्रास आहे, या पापी लोकांचं भार तिला सहन होत नाही. म्हणून माती ही पृथ्वीचं स्वरूप आहे, तिच्यावरचा अत्याचार दूर कर. गीतेची सुरुवातच धारो वाच, परमेश्वरा मला आता भार सहन होत नाही, पापी लोक वाढलेत आणि पाप वाढलं की धरती माताला भार होतो. असं भार झालं जिकडं तिकडं, आणि ही पृथ्वीला तुम्ही मुक्त करा. दुसरी घोड्याची लीद दिली ना, घोडदळ वाढवा, हत्ती नका. एकदा विचारलं की तुमच्या सैन्यात हत्ती नाही म्हणे. हत्तीसारखे माणसं आहे, हत्ती नाही. असं कसं म्हणता तुम्ही? तुम्हाला परीक्षा पाहिजे तर पहा, मग तुम्हाला माहिती आहे. तो एक केसाजी कंकर हत्तीलाच कापून टाकलं महाराज, एवढी शक्ती. आणि श्रीफळ हे प्रसाद ह्या श्री ईश्वराची संपत्तीचं रक्षण करा. ईश्वराची संपत्ती काय? सुख समृद्धी आणली पाहिजे चौकडं, भक्तिमार्ग वाढला पाहिजे, धर्माचं काम झालं पाहिजे. हे स्त्रीचं काम आहे. म्हणून छत्रपती ही स्त्रीची इच्छा आहे असं लिहायची पत्रामध्ये. ही स्त्रीची इच्छा आहे म्हणजे ईश्वराची इच्छा आहे म्हणजे रामाची इच्छा आहे. हे श्रीफळ त्याचं प्रतीक आहे. मुठभर माती हे पृथ्वीवर हा भार झाला आहे, याचं तुम्ही निराकरण करा. घोड्याची लीद दिली तर घोडदळ वाढवा आणि खडे दिले.
खडे म्हणजे 4 मुठी खडे दिले ना, तर ते सांगितलं की एवढे 4 मुठी खडे पहा किती, एवढे किल्ले तयार करा. आहे ते किल्ले गेले असेल ते परत घ्या. खडे किल्ल्याचं स्वरूप आहे. आणि हा भावार्थ, तुम्ही क्षत्रिय आहात, राजाचे रक्षण करा, प्रजेचं पालन करणे तुमचा धर्म आहे. पृथ्वी मेर्छामय झाली पाहिजे, तिचे रक्षण तुमच्या हातून व्हावे, अशी रघुनाथाची श्रीची इच्छा आहे. असं म्हणून त्यांनी तो प्रसाद दिला. समर्थांची नाही म्हणलं, ते माझी इच्छा असं नाही म्हणले, श्री रामरायाची इच्छा आहे. बहुत दिवसाचे हे बंड, म्लेच्छ माजले उदंड, त्याचे करून या दुखंड राज्य करावे. अमर्याद फिते खोरी, याचा करावा संहार, शोधिले पाहिजे विचार यथावत. अशा प्रकारचा उपदेशात्मक भाग समर्थांनी छत्रपतींना समजून सांगितलं. आणि वेळोवेळी भेटायला यायचे. म्हणजे महाराज मला भेटायला यायचं तर मी कुठं राहतो डोंगरा डांगरात, मी आजूबाजूला फिरत राहतो. आणि फिरता फिरता आणि गुप्त रूपानं पण फिरायचे, वेश बदलून पण समर्थ फिरायचे. त्यांना कळलं की अफजल खान हा चाल करून येणार आहे. फिरता फिरता कळलं त्यांना हा उत्तराखंडातून येणार आहेत, भरपूर सैन्य घेऊन येणार आहेत. मग ते शिवाजी महाराजांना पत्र पाठवायचे. पत्र पाठवायचे ते पत्र कोणी जरी वाचलं तरी हे समजायला नाही पाहिजे, कोणी दुसऱ्याच्या हातात पडलं तर. म्हणून 8 कवनाचं पत्र पाठवलं. तर छत्रपतींना ते 8-8, 10, 4-4, 5-5 तास घेऊन बसायचे, सर्व राजकारण समजून सांगायचे. ते 8 कवनाचं पत्र आहे ना, त्याच्यात जे पहिलं अक्षर आहे, विजय नावाचा सरदार तुम्हाला अटक करायला किंवा मारायला येणार आहे, असं पहिले अक्षर जेवढं आहे त्याच्यातून ते सर्व वाचलं तर कोणाला समजलं नाही. समर्थांचं बोध आहे. पण त्याचे ते पहिले जे अक्षर आहे, याला कोड लँग्वेज म्हणतात. तुमच्या कॉम्प्युटरमध्ये आहेत, तुम्ही काय ते काय फिल्ड करतात ना, नंबर वगैरे काय असेल ते, किंवा काहीतरी आमच्या पासवर्ड, ते पासवर्ड तेव्हा सुद्धा होतं. म्हणजे समर्थ 350 वर्षापूर्वी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, शेवटी ते सावध राहा असं पहिलं अक्षर जुळवा आणि शेवटी सावध राहा. हा अफजल खान यायच्या अगोदर छत्रपतींना पत्राच्या द्वारे पाठवलं. आणि अशी अनेक पत्र समर्थांनी पाठवलेले शिवाजी महाराजांना. नवे नवे संभाजीराजांना सुद्धा पत्रानं बोध केला. आणि म्हणून देव एकमेव संत, जनकल्याणाची अत्यंत तळमळ आणि परचक्रात ना महाराज, आणि जे चौकडून आग्ने पेटलं मध्ये राहायचं, त्याच्यात सांभाळायचं धर्म म्हणजे काय किती अवघड काम होतं. सगळीकडं राज्य कोणाचं आहे, उदंड झालेत. इतकं काही काही देश बोललेले की ते आपण बोलूच शकत नाही. असे समर्थांचे बोले, असे अत्याचार पाहिले त्यानं की ते अत्याचार आपण वाचू शकत. आणि म्हणून अशी प्रेरणा छत्रपतींना आणि समर्थापासून मिळाली. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया, राम राया, करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. ज्या दिवशी मंत्रानुग्रह दिला त्या दिवशी वैशाख शुद्ध नवमी शके 1571, आणि त्या बरेच त्यांच्याबरोबर लोकांना समर्थांनी अनुग्रह दिला असं उल्लेख आहे. मराठा मिळवावा, आपला मराठा धर्म राखावा, हे विषय न करता तकवा पूर्वजास्ती, याच्यावर कमीपणा करू नका. तकवा म्हणजे माग येऊ नका, नाही तर पूर्वज असतील तुम्हाला, असा बोध केला. येणेच मागणे आता द्यावे हे मद कारणे, तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हाशी देखता. दैत्य संहारिले मागे ऐसे उदंड ऐकतो, परंतु रोकडे काही शीघ्र आम्हाशी दाखवावे. रामदास म्हणे माझे सर्व आतुर बोलणे,
क्षमावे तुळजे माते इच्छा पूर्ण करी. हे तुळजा माता माझ्या शिवबाला शक्ती दे आणि माझी मनोकामना पूर्ण कर. म्हणजे धर्माची मनोकामना पूर्ण कर. जय जनार्दन. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. ओम नमो भगवते वासुदेव. ओम नमो भगवते वासुदेव. स्वामी महाराज सुख करता दुःख हरता वार्ता विघ्न